नमस्कार, जय महाराष्ट्र. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रामधला आपला टॉपिक चालू आहे प्रकाशाचे ऑलरेडी आपण 3 पार्ट बघितलेले आहेत. आज आपला 4था पार्ट आहे. या 4थ्या भागमध्ये आपण परत अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा यांच्या प्रतिमा आणि त्याचे गुणधर्म, त्याचबरोबर त्यांचे उपयोग, आणखी काही महत्त्वाचा पार्ट या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, काल आपण अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा ज्या आहेत यांचं डायग्राम मी तुम्हाला सांगितली होती. कशा पद्धतीनुसार त्याची डायग्राम काढायची, म्हणजे हा जो टेबल आहे हा तुम्हाला पाठ करण्याची गरज राहणार नाही. कालचं लेक्चर जर ज्यांनी पाहिलं असेल किंवा आधीपासून जे लेक्चर प्रकाश हा चॅप्टर पाहत असतील तर त्याला या टॉपिकमध्ये काही अडचण येणार नाही. तर प्रकाश चॅप्टर जो आहे हा तुम्ही पाठ करू शकत नाही. त्यामध्ये काही काही ज्या कन्सेप्ट सांगितल्या आहेत त्या लवकर लक्षात येत नाही आहे. त्यामुळे कंटिन्युअसली जर तुम्ही प्रकाश हा चॅप्टर पाहिला तर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रकाश म्हणजेच लाईट या चॅप्टरमध्ये काही अडचण येणार नाही. काल आपण पाहिलं होतं की अंतर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा कोणकोणत्या असतात. तर पाहिलं आपण, जर वस्तू अनंत अंतरावर ठेवली तर त्याची जी प्रतिमा असते ती नाभिबिंदूवर तयार होते आणि तिचा जो आकार असतो तो या वस्तूपेक्षा अतिसूक्ष्म असतो. पण त्या प्रतिमेचे स्वरूप काय असते, ती वास्तव प्रतिमा असते. पुढचं आपण पाहिलं होतं की जर वस्तू आपण अनंत व सी म्हणजेच वक्रता केंद्राच्या मध्ये जर ठेवली तर त्याची तयार होणारी जी प्रतिमा आहे ही नाभिबिंदू व सीच्या मध्ये म्हणजेच एफ व सीच्या मध्ये तयार होते आणि तिचा आकार जो असतो तो असतो लहान असतो. आणि प्रतिमेचे स्वरूप जे आहे ते काय असते, वास्तव आणि उलट असते. पुढे आपण पाहिलं की होतं की वस्तू जर आपण सीवर ठेवली, वक्रता केंद्रावर ठेवली तर वस्तूची प्रतिमासुद्धा सीवरच तयार होते आणि जेवढी वस्तूची हाईट असेल किंवा आकार असेल तेवढाच वस्तूचा आकार आपल्याला भेटतो. आणि ही सुद्धा प्रतिमा काय असते, वास्तव आणि उलट असते. पुढे आपण पाहिलं होतं की जर वस्तू आपण सी आणि एफच्या मध्ये ठेवली तर जी प्रतिमा आहे ती सी आणि अनंत अंतराच्या मध्ये म्हणजे सीच्या मागे तयार होते आणि हिचा आकार काय असतो, मोठा असतो. आणि ही प्रतिमा जी असते ही वास्तव आणि उलट असते. पुढे आपण पाहिलं होतं जर वस्तू आपण एफ वरती ठेवली, ठीक आहे, म्हणजेच कशावरती ठेवली, फोकस नाभिबिंदूवर ठेवली, तर तिची जी प्रतिमा आहे ती अनंत अंतरावर तयार होते आणि तिचा आकार जो असतो तो अतिशय मोठा असतो आणि ते प्रतिमा काय असते, परत वास्तव आणि सुलट असते. आणि शेवटचं आपण पाहिलं होतं जर वस्तू आपण एफ व पीच्या मध्ये ठेवली म्हणजेच नाभिबिंदू आणि ध्रुवाच्या मध्ये जर वस्तू ठेवली तर तिची जी प्रतिमा आहे ती आरशाच्या मागे तयार होते आणि तिचा आकारसुद्धा मोठा असतो. पण जी आरशाच्या मागे तयार होणारी प्रतिमा असते ती आभासी असते, म्हणजेच काय असते, सुलट असते. म्हणजेच ते प्रतिमेचं स्वरूप काय राहील, आभासी व सुलट. हा टेबल तुमच्या पाठ पाहिजे. हा टेबल तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. त्यासाठी मी कालची जी डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित 1-2 वेळेस काढून पाहिली तर तुम्हाला हा टेबल पाठ करण्याची गरज नाही. जर व्यवस्थित समजून जर ती कालची डायग्राम तुम्ही जर केली तर तुम्हाला टेबल पाठ करण्याची गरज नाही आहे. आता आपण यानंतर बघूया कॉन्व्हेक्स मिररच्या प्रतिमा आपल्या राहिल्या होत्या. तर कॉन्व्हेक्स मिररच्या प्रतिमा आपण एकदा बघून घेऊ, ठीक आहे. तर पुढे बघूया बहिर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा कशा पद्धतीनुसार असतील. त्यालाच आपण कॉन्व्हेक्स मिररमुळे ज्या आपल्याला प्रतिमा तयार भेटतात त्या कशा पद्धतीनुसार तयार होतील. तर बघा, हा काय बहिर्वक्र आरसा आहे. याच्या आतल्या बाजूने जे आहे याला काय आहे, पातळ डेप लावलेला आहे आणि वरून जो आहे हा काय चकचकीत आहे, बरोबर आहे. एफ म्हणजे काय असतं, आपला नाभिबिंदू आहे ना, नाभिबिंदू. त्यानंतर इथं काय असेल, पोल असेल. सी जो आहे, सी काय असते, आपलं वक्रता केंद्र, वक्रता केंद्र. आणि आय असते आपलं अनंत अंतर, बरोबर. सेम जसं आपण मागच्या याच्यामध्ये अंतर्वक्र आरशामध्ये आपण जशा जशा वस्तू ठेवल्या तशा तशा बघू. बहिर्वक्र आरशामध्ये इथं वस्तू ठेवली अनंत अंतरावर तर कुठे तयार होते, ठीक आहे. तर त्या पद्धतीनुसार आपण बघूया. तर बहिर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा जे असतात ते जनरली काय होतात, आरशाच्या पाठीमागे तयार होतात, ठीक आहे. म्हणजे आरशाच्या पाठीमागे तयार होतात म्हणजे ते आपल्याला आरशाच्या पाठीमागे तयार होण्याचा आपल्याला काय होतो, भास होतो. म्हणजेच बघा, बहिर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतात हे आभासी असतात आणि सुलट असतात, ठीक आहे. हे दिमागामध्ये फिक्स करून टाका. हे जे असतात ह्या काय असतात, आभासी असतात आणि काय असतात, सुलट असतात. आभासी असतात आणि सुलट असतात. मग कशा पद्धतीनुसार असतील तर बघा, जर मी वस्तू अनंत अंतरावर ठेवली, इथं जर मी वस्तू ठेवली, ही पहिली, ठीक आहे, इथं जर वस्तू ठेवली तर तिची जी प्रतिमा आहे ही फोकसवर तयार होते. कशावरती तयार होते, फोकसवरती, ठीक आहे.
ही फोकसवरती तयार असते आणि तिचा आकार काय असतो, परत लहान असतो. आता बघा ही आरशाच्या पाठीमागे तयार झाली म्हणजे ती प्रतिमा आभासी आणि सुलट असणार. ठीक आहे. समजा मी हीच वस्तू या अनंत अंतर आणि सीच्या मध्ये ठेवली, म्हणजेच वक्रता केंद्राच्या मध्ये ठेवली. ठीक आहे. तर हे काय होईल, या एफच्या थोडीशी अगोदर तयार होईल, थोडीशी हाईट जास्त राहील. ठीक आहे. म्हणजेच परत ती काय आरशाच्या पाठीमागे तयार झाली म्हणून ती काय राहील, आभासी आणि सुलट राहील. परत वस्तू मी जर वक्रता केंद्रावरती ठेवली, ठीक आहे, तर ही एफच्या थोडीशी अजून वरती. ठीक आहे. इकडे येऊ राहिलो आपण उजवीकडून डावीकडे. परत वस्तू जर मी सी आणि एफच्या मध्ये ठेवली तर परत ही इथं तयार होईल 4 नंबर. ठीक आहे. एफवरती जर वस्तू ठेवली 5 नंबर तर ही अजून थोडीशी मोठी होईल. ठीक आहे. आणि 6 नंबर जर वस्तू मी एफ आणि पीच्या मध्ये ठेवली तर अजूनही मोठी होईल. ठीक आहे. तर ही 6 नंबर इथं तयार होईल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे प्रतिमा आहेत हे आरशाच्या मागे तयार होऊ राहिल्या. ठीक आहे. आता इथे लिहिताना आपली थोडीशी गडबड झाली. इथं काय पाहिजे होतं, हा जो आरसा आहे हा थोडासा अजून मोठा पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीनुसार पाहिजे आहे ना. तर हे डायग्राम तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घेसाल. ठीक आहे. म्हणजे हे ज्या प्रतिमा आहेत बहिर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, मला एवढं सांगायचं आहे की हे जे आहेत हे काय आरशाच्या पाठीमागे तयार होऊ राहिलं आहे ना. आरशाच्या पाठीमागे तयार होऊ राहिल्या म्हणजेच ते काय राहतील, आभासी आणि सुलट राहतील. आभासी आणि काय राहतील, सुलट राहतील. सेम तीच कंडिशन आहे. अनंत अंतरावर ठेवली तर एफवर तयार होऊ राहिली, बरोबर आहे. एफवर तयार होते, आकार लहान असतो. इथं त्याच्यापेक्षा मोठा असतो. तिसऱ्या अंतरावर तर याच्यापेक्षा मोठा. चौथ्या अंतरावर ठेवलं तर अजून मोठा. 5व्याचा अजून मोठा आणि 6व्याचा सर्वात मोठा त्याचा आकार आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनुसार ह्या गोष्टी आहेत बहिर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांच्या. ठीक आहे. तर याच्या काही कन्सेप्ट आहेत ते अजून बघून घेऊया आपण. इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे. पर बघा, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा जर समजायचं असेल तर तुम्हाला डायग्राम काढून करावं लागेल. तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावं लागेल की आपण काय करू राहिलो. नाभिबिंदू काय आहे, वक्रता केंद्र काय आहे, अनंत अंतर काय आहे, पी म्हणजे पोल म्हणजेच ध्रुव काय आहे, नाभी अंतर काय आहे, या गोष्टी तुम्हाला स्वतः लिहायला लागतील, काढावं लागतील, तरच तुम्हाला या गोष्टी समजेल. नाभी अंतर अंतर्वक्र आरशामध्ये ऋण असते, तेच बहिर्वक्र आरशामध्ये काय असते, धन असते. तर या गोष्टी तुम्हाला एकदम दिमागामध्ये फिक्स करणं गरजेचे आहेत. कंटिन्यूपासून जर लेक्चर तुम्ही पाहत गेले तर तुम्हाला अडचण येणार नाही. पुढचा पार्ट बघूया आपण, याच्या पुढचे आणखी काही कन्सेप्ट. पुढे बघा, अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. त्यांचं स्वरूप काय असते, त्यांचा आकार कसा तयार होतो आणि प्रतिमा कुठं तयार होते हे स्वतः आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता या अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांमुळे 3 नियम तयार होतात. तर ते 3 नियम होतात ते कशा पद्धतीनुसार तयार होतात हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला नियम काय सांगतो, पहिला नियम सांगतो बघा, समजा हा अंतर्वक्र आरसा आहे. ठीक आहे. हा मुख्य अक्ष आला आपला, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे ना, मुख्य अक्ष. आणि हा समजा आपण आपाती किरण. ठीक आहे, किंवा आपाती किरण. आपल्याला माहीत आहे मुख्य अक्षावरती पहिले काय असते, फोकस असते, नाभिबिंदू असतो, त्यानंतर असते वक्रता केंद्र आणि इकडे असते आपलं अनंत अंतर, बरोबर. आता बघा पहिला नियम काय सांगतो की जर आपाती किरण या मुख्य अक्षाला जर समांतर असेल, जर आपाती किरण या मुख्य अक्षाला समांतर जर असेल, आहे का समांतर, आपाती किरण या मुख्य अक्षाला काय समांतर आहे, बरोबर आहे. समांतर म्हणजे काय, ते दोघं कंटिन्युअसमध्ये असे चालत राहतील पण परत ते कधीच एकमेकांना भेटणार नाहीत. तर आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर त्यामुळे तयार होणारा परावर्तित किरण जो आहे हा नाभिबिंदूतून जातो. म्हणजे यामुळे होणारा जो परावर्तित किरण जो आहे हा इथून असा जातो. म्हणजेच हा जो आहे हा पहिला नियम आपला तयार झालेला आहे. ठीक आहे. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर त्यामधून तयार होणारा जो आपाती किरण आहे, परावर्तित किरण आहे, हा नाभिबिंदूमधून जातो. एफ म्हणजेच काय, फोकसमधून जातो. म्हणजेच त्याला आपण म्हणतो नाभिबिंदू. हा झाला आपला पहिला नियम. समजलं सर्वांना. हा दिमागामध्ये फिक्स करून टाका की अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा ज्या आपण बघितल्या त्यामुळे काही नियम तयार होतात. तर पहिला नियम आहे की मुख्य अक्षाला जर आपाती किरण समांतर असेल तर आपाती किरणामुळे तयार होणारा जो परावर्तित किरण आहे हा नाभिबिंदूमधून जातो. ठीक आहे. दुसरं आपण बघूया,
दुसरं आहे सेम असंच आपण बघितलं की हा अंतर्वक्र आरसा आहे, हा मुख्य अक्ष आहे, याच्यामध्ये हा सी आला, याच्यामध्ये हा एफ आला, आला सी आणि हा आला आपलं अनंत अंतर, बरोबर आहे. तर पुढे बघा, जर आपाती किरण हा बघा, हा मी किरण टाकला, ठीक आहे, हा काय झाला आपला आपाती किरण. दुसरा नियम काय सांगतो, जर आपाती किरण एफ मधून जात असेल, एफ म्हणजेच काय, नाभी बिंदूमधून जर जात असेल तर त्याचं जे परावर्तन आहे हे त्याला काय होते, मुख्य अक्षाला समांतर होते. त्याचं जे परावर्तन आहे हे काय होते, मुख्य अक्षाला समांतर असते. म्हणजे आपाती किरण जर नाभी बिंदूमधून जात असेल तर परावर्तित किरण जो आहे हा मुख्य अक्षाला काय असतो, समांतर असतो. हा मुख्य अक्षाला काय असतो, समांतर असतो. याच्याच उलट आपण काय म्हटलं, आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर त्याचा परावर्तित किरण नाभी बिंदूमधून जातो. आता काय म्हटलं, आपाती किरण मी जर नाभी बिंदूतून टाकला तर जो परावर्तित किरण आहे हा मुख्य अक्षाला काय समांतर राहील. हा दुसरा आपला पॉईंट झाला, दुसरा नियम झाला. आणि तिसरा नियम जो आहे एकदम इझी. परत समजा हा आपण कॉन्केव मिरर काढला, हा आपण मुख्य अक्ष दाखवला, हा झाला आपला एफ, हा झाला आपला सी आणि हे झालं आपलं अनंत अंतर. तर बघा, जर आपाती किरण वक्रता केंद्रामधून जर जात असेल, तर त्याचे जे परावर्तन आहे हे त्याच मार्गाने होते. म्हणजे परत तो त्याच मार्गाने मागे फिरतो, ठीक आहे. तर परावर्तित किरण त्याच मार्गाने मागे फिरतो, परत जातो किंवा मागे फिरतो. हा तिसरा नियम आहे. म्हणजे अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत याच्यामुळे 3 नियम तयार झाले. पहिला नियम आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण नाभी बिंदूमधून जातो. दुसरा नियम आहे, जर आपाती किरण जर नाभी बिंदूमधून गेला तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. तिसरा नियम आहे, जर आपाती किरण वक्रता केंद्रामधून गेला तर त्याचं परावर्तित किरण जो आहे त्याच मार्गाने मागे फिरतो किंवा परत जातो. तर त्याचा परावर्तित किरण आहे त्याच मार्गाने परत जातो. तर अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमांमुळे हे 3 नियम तयार झालेले आहेत. हे दिमागामध्ये फिक्स करून टाकायचे आहेत. एकदम इझी आहे. डायग्रामनुसार मी तुम्हाला क्लिअर केलं. एक्झाममध्ये करताना जर तुमचे डायग्राम लक्षात असेल तर तुम्हाला रट्टा मारण्याची गरज राहणार नाही आणि तुम्हाला समजलेलं असेल तर तुम्ही इझिली उत्तर त्याचं सॉल्व करू शकता, ठीक आहे. आता बघा, काही चिन्ह संकेत आहेत ते आपण डायग्रामच्या सहाय्याने आणि नोट डाऊन करून बघूया, ठीक आहे. यानंतर बघूया गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनाकरता चिन्हांचे संकेत काय असतात. तर बघा, आरशाचा आरंभ बिंदू म्हणजेच ध्रुव पी असतो. आरशाचा आरंभ बिंदू जो असतो तो काय असतो, पी ज्याला म्हणतो आपण पोल, तो ध्रुव असतो. आणि याचा मुख्य अक्ष त्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याला काय आपण म्हणतो, एक्स म्हणतो, बरोबर आहे. आता यामध्ये बघा, या मुख्य अक्षाला समांतर असणाऱ्या ज्या पण आपण आपाती किरण किंवा परावर्तित किरण जर पाहिले तर त्याचं जे अंतर आहे हे ध्रुवापासून मोजले जाते. या मुख्य अक्षाला जे समांतर असणारं जे अंतर आहे किंवा जे किरण असतील त्याचं अंतर जे आहे हे मुख्य अक्षापासून मोजलं जाते. त्यानंतर बघा, या मुख्य अक्षाच्या उजवीकडे जी असणारी अंतरे असतात, उजवीकडील सर्व अंतरे काय असतात, धन असतात आणि डावीकडील सर्व अंतरे जी असतात ती काय असतात, ऋण असतात. या मुख्य अक्षाच्या उजवीकडील अंतरे धन आणि डावीकडील अंतरे काय असतात, ऋण असतात. आणि आपण बघतो किरणांचा मारा आपण कोणत्याही आरशावरती, हा अंतर्वक्र आरसा आहे. बहिर्वक्र आरसा जरी असला तरी किरणांचा मारा आपण या दिशेने करतो. म्हणजे जे आपाती किरण टाकतो तो आपण या दिशेने टाकलेले जातात. आता याच्यामध्ये 2 असते, ऊर्ध्व अंतरे आणि अधो अंतरे. आता ऊर्ध्व अंतरे म्हणजे काय, तर या मुख्य अक्षाला लंबरूप असतील. काय असतील, लंबरूप म्हणजेच 90 अंशाचा कोन तयार करतील आणि जे वरच्या दिशेने जात असतील, तर हे ऊर्ध्व अंतरे म्हणतात आणि ही काय असतात, धने असतात. ऊर्ध्व अंतरे ही मुख्य अक्षाला लंबरूप असतात आणि वरच्या दिशेने जातात तर ती धन असतात. आणि अधो अंतरे म्हणजे काय, मुख्य अक्षाला लंबरूप असतात, परत लंबरूप आहेत म्हणजेच 90 अंशाचा कोन तयार करतील आणि ते खालच्या दिशेने जातात म्हणून ती काय असतात, ऋण असतात, ठीक आहे. हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. मुख्य अक्षाला लंबरूप आणि वरच्या दिशेने गेलेली ऊर्ध्व अंतरे धन असतात. मुख्य अक्षाला लंबरूप आणि खालच्या दिशेने गेलेली अंतरे
अधो अंतरे असतात म्हणजेच ऋण असतात। मुख्य अक्षाच्या उजवीकडील अंतरे धन असतात, मुख्य अक्षाच्या डावीकडील अंतरे ऋण असतात। आणि कोणतीही वस्तू बघा, आता आपण पाहिलं अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा, त्यामध्ये पाहिलं की वस्तू आपण इकडे ठेवतो म्हणजे आरशाच्या आपण काय करतो डावीकडे ठेवतो, आरसा जिथं पण आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण काय ठेवतो वस्तू ठेवतो, मग तो अंतर्वक्र आरसा असो किंवा बहिर्वक्र आरसा असो, ठीक आहे। आणि आपात किरणांचा मारा आपण या दिशेने करतो, बरोबर आहे, इकडून इकडे करतो, मग इकडे बहिर्वक्र आरसा तर असला तरी पण याच दिशेने आपण त्यांना आपाती किरण त्यावरती परावर्तित करतो किंवा सोडले जातात, ठीक आहे। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे आपल्याला न्यूमेरिकलसाठी कामात येणार आहे। तर ह्याच गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत। वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात, वस्तू जी आहे नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवली जाते। मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात। या मुख्य अक्षाला जी समांतर असणारी या साईडला असतील किंवा या साईडला असतील, ही आरशाचा जो ध्रुव आहे म्हणजेच पोल आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ध्रुव म्हणतो, त्यापासून ती मोजली जातात। आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन असतात, ठीक आहे। म्हणजेच या ध्रुवाच्या उजवीकडची सर्व अंतरे धन आणि डावीकडची सर्व अंतरे काय असतात ऋण असतात। फक्त पुढे काय म्हटलं आहे, मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे यालाच आपण ऊर्ध्व अंतरे म्हणतो, ही काय असतात धन असतात, हे आपण या डायग्राममध्ये पाहिलं। पुढे मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ही अधो अंतरे असतात आणि ती काय असतात ऋण असतात। आणि यामध्ये आपण ऑलरेडी एक पॉईंट बघितला होता की अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते आणि बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, हे तिथंच लिहिलेलं आहे। अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते व बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, ठीक आहे। तर हे आपण बघितलं होतं, इथं एफ असेल फोकस आहे ना, आणि या बिंदूपासून तर या एफ पर्यंतचे जे अंतर असते हे असतं काय नाभी अंतर, बरोबर आहे। हे अंतर्वक्र आरशामध्ये इकडच्या साईडने येते, मग इकडच्या साईडची अंतरे काय असतात ऋण असतात, म्हणून हे नाभी अंतर काय असते ऋण असते। आणि हेच आपण हा जर कॉन्व्हेक्स मिरर जर म्हटला असता तर हा इकडे आलं असतं आहे ना, म्हणून हे जे अंतर आहे हे काय झालं असतं त्यामध्ये धन झालं असतं, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हे आपल्याला न्यूमेरिकलसाठी कामात येणार आहे आणि डायरेक्ट प्रश्नसुद्धा यावरती विचारलेले आहेत। यानंतर आपण बघूया आरशाचे सूत्र, जे आपल्याला मिरर फॉर्म्युला, जे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व करताना यूजफुल असणार आहे किंवा डायरेक्ट पेपरमध्ये आरशाचे सूत्रसुद्धा विचारलेले आहे, ओके। पुढे बघूया आरशाचे सूत्र मिरर फॉर्म्युला। तर मिरर फॉर्म्युला काय आहे, 1/f बरोबर 1/v अधिक 1/u, हा दिमागामध्ये एकदम फिक्स करून टाका। तर एफ म्हणजे माहीत आहे आपल्याला नाभीबिंदू असतो, तर व्ही काय असते आणि यू काय असते, तर बघा एफ म्हणजे नाभीबिंदू, मग एफ म्हणजे असते नाभीबिंदूचे ध्रुवापासूनचे अंतर। आता व्ही म्हणजे काय की प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर किती आहे म्हणजेच व्ही, आणि यू म्हणजे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर। तर व्ही यू आणि एफ काय आहे समजलं, तर 1/f बरोबर 1/v अधिक 1/u, मग एफ बरोबर आहे नाभीबिंदूचे ध्रुवापासूनचे अंतर, व्ही बरोबर आहे प्रतिमेचे ध्रुवापासूनचे अंतर आणि यू आहे वस्तूचे ध्रुवापासूनचे अंतर। आणि या फॉर्म्युल्यावरती भरपूर एक्झाम्पल पेपरमध्ये विचारलेलं आहे, डायरेक्ट फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला विचारलेला आहे। त्यानंतर बघा गोलीय आरशामुळे होणारे विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन बघायचं आहे। तर विशालन बरोबर प्रतिमेची उंची छेदामध्ये वस्तूची उंची, तर h2 आपण प्रतिमेची उंची म्हटली आणि वस्तूची उंची आपण h1 म्हटली, तर विशालन म्हणजेच m बरोबर आपण लिहू शकतो h2/h1, म्हणजेच प्रतिमेची उंची जी मी h2 म्हटलेली आहे आणि वस्तूची उंची जी आहे ती काय म्हटलेली आहे h1 म्हटलेली आहे, म्हणजेच m बरोबर आपण लिहू शकतो h2/h1। h2 म्हणजे काय असेल प्रतिमेची उंची आणि h1 म्हणजे काय असेल वस्तूची उंची, त्यालाच आपण लिहू शकतो -v/u, -v/u। लक्षात घ्या वस्तूची उंची नेहमी धन असते, वस्तूची उंची नेहमी काय असते धन असते। जर प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घेतात, प्रतिमेची उंची बघा वस्तूची उंची नेहमी धन राहणार, जर प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घ्यायची आणि जर प्रतिमा वास्तव असेल तर ती ऋण घ्यायची। तर प्रतिमा आभासी केव्हा असते आणि वास्तव केव्हा असते हे आपण बघितलं, कोणकोणत्या कंडिशनमध्ये असते, त्यामुळे तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन येणार नाही। जर प्रतिमा आभासी असेल तर वस्तूची उंची जी आहे ती धन घ्यायची आणि प्रतिमा जर वास्तव असेल तर वस्तूची उंची काय जी घ्यायची ऋण घ्यायची आहे, ठीक आहे। तर या गोष्टी आपल्याला समजल्या। आता यामधला एक पॉईंट आपला सुटला होता की अंतर्वक्र आरशाचे उपयोग आणि बहिर्वक्र आरशाचे उपयोग। तर अंतर्वक्र आरसा जो आहे तो
जो यूज करतात आरसा तो जो असतो तो काला त्यावर जो आरसा असतो तो जो असतो तो असतो अंतर्वक्र आरसा असतो. आता बघा शेविंगमध्ये सलूनमध्ये गेले त्यामध्ये लावलेला जो आरसा असतो तो काय असतो अंतर्वक्र आरसा असतो. गाडीच्या हेडलाईटमध्ये लावलेला जो आरसा आहे किंवा गाडीच्या हेडलाईटमध्ये जो काच लावलेला असतो तो काय असतो अंतर्वक्र आरसा असतो. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. बहिर्वक्र आरसा म्हणजे काय गाडीचा साईड मिरर, गाडीचा साईड मिररला जो आरसा लावलेला आहे तो काय आहे बहिर्वक्र आरसा आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. त्याच्याबरोबर सुरक्षा आरसे, सुरक्षा आरसे म्हणजे बघा पार्किंगमध्ये ते वरच्या बाजूने डुबुळ निघालेले आहे ना, म्हणजे वरच्या बाजूने फुगीर असलेले आरसे असतात ते काय असतात बहिर्वक्र आरसे असतात. तर या गोष्टी ज्या आहेत या अंतर्वक्र आरसे आणि बहिर्वक्र आरशाचे उपयोग आहेत. अंतर्वक्र आरशाचा उपयोग जर सांगायचं म्हटलं तर डेंटिस्ट यूज करतात. त्याचबरोबर गाडीच्या हेडलाईटमध्ये असणारा आरसा जो आहे तो अंतर्वक्र आरसा असतो. त्याचबरोबर आपण सांगितलं की आणखी कुठं आपण अंतर्वक्र आरसा यूज करतो की शेविंग आरसा जो असतो त्यामध्ये सुद्धा आपण अंतर्वक्र आरसा यूज करतो. प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टरमध्ये सुद्धा आपण अंतर्वक्र आरसाचा वापर करतो. बहिर्वक्र आरसा म्हणजे दूरचं पाहण्यासाठी, तर बहिर्वक्र आरसा सुरक्षा आरसे म्हणजेच पार्किंगमध्ये जे आरसे असतात तिथं गाडीचा जो साईड मिरर आहे त्यामध्ये सुद्धा जो आरसा असतो तो असतो बहिर्वक्र आरसा. हे झाले त्याचे उपयोग. आता बघा आपण प्रकाशा चॅप्टरचं बेसिक बघितलं, त्याच्यानंतर प्रकाशाचं परावर्तन कसे होते, त्याच्यानंतर प्रकाशाचं अपवर्तन कसं होते, अपवर्तनांक म्हणजे काय, त्यानंतर अपसारी आरसा आणि अभिसारी आरसा हे सुद्धा आपण बघितलं. आणि आपण आरसे बघितले सपाट आरसा, त्यानंतर अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, त्यामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा, आरशाचं सूत्र, विशालन आणि कशा कंडिशन असतात, कुठं अंतर धन असते कुठं ऋण असते, कशा पद्धतीनुसार असते, ह्या सर्व कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहे. एवढं जर तुम्ही क्लिअर केलं तर तुम्हाला प्रकाश या चॅप्टरमध्ये काही अडचण येणार नाही. आता आपले 2 पार्ट बाकी आहेत. एक आहे भिंग आणि दुसरा आहे आपला मानवी डोळा. तर 2 लेक्चरमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भिंग क्लिअर करून टाकू आणि त्याच्या लेक्चरमध्ये आपण डोळा क्लिअर करून टाकू. म्हणजेच आपला जो हा प्रकाश चॅप्टर आहे हा तिथं संपून जाईल. ऑलरेडी 4 पार्ट झालेला आहे. चॅप्टर थोडासा वेगळा आहे, थोडासा समजण्यासाठी क्रिटिकल असल्यामुळे आपण त्याला इझी पद्धतीनुसार सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या गोष्टी लक्षात ठेवा. जर क्लिअर करायचं असतं तर आपण एखाद्या लेक्चरमध्ये पण झालं असतं, पण वरवरचं क्लिअर करून आणि फक्त रट्टा मारल्यासारखं जर हे चॅप्टर शिकवलं तर तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे आपण एकदम इझी तऱ्हेने हा चॅप्टर शिकत आहोत. तर लक्ष ठेवा, व्यवस्थित क्लिअर करा. ठीक आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं जर असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.